आतून भरपूर पदर सुटलेली अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी शंकरपाळी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. शंकरपाळी करण्याच्या अगदी 2-3 पद्धती आहेत, पण आज मी जी दाखवणार आहे ती पारंपरिक पद्धत आहे आणि सगळ्यात सोपीसुद्धा आहे करायला असं मला वाटतं. चला तर मग लगेच सुरुवात करू. याकरता अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात आपण करतो आहे. आता जेव्हा तुम्ही मैदा घेता तेव्हा खूप जास्त दिवसांचा ठेवलेला मैदा नको. खरं तर दिवाळी फराळाचे सगळेच पदार्थ करताना साहित्य जे येते अगदी तेलापासून तुपापासून मैदा रवा वगैरे सगळं साहित्य जे येते खूप जास्त दिवस ठेवलेलं नसावं, जुनं नसावं. नाहीतर शंकरपाळी किंवा कुठलाही पदार्थ जो आहे तो असा छान फुलत नाही. आणि जर का मैदा फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर शंकरपाळी करायला घेण्यापूर्वी तो बाहेर काढून ठेवा, म्हणजे नॉर्मलला आलेला असावा पूर्णपणे. या ठिकाणी मी मैदा जो आहे तो कपनी मोजून घेत आहे, म्हणजे ज्यांना कप न करायचं असेल तर ते सुद्धा करू शकतात. अर्धा किलो मैदा जो आहे तो माझा 3.5 कप भरला. प्रत्येकाच्या मोजण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर या ठिकाणी थोडासा मैदा म्हणजे अर्धा कप मैदा जो आहे तो मी बाजूला ठेवला, कारण नंतर जे तुपाचं दुधाचं प्रमाण आहे ते देखील कमी अधिक होऊ शकतं. तेव्हा लागल्यास हा मैदा आपण वापरणार आहोत. करण्यापूर्वी हवं तर एकदा मैदा चाळून घ्या. आता इथे छोट्या पातेल्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे. अजून मी इथे गॅस चालू केलेला नाही आहे. सगळं साहित्य घातल्यानंतरच आपण गॅस चालू करणार आहोत. त्यानंतर आपल्याला मोहन म्हणून तूप लागणार आहे, पण हे तूप जे ते पातळ केलेलं असावं. आता पातळ म्हणजे काय, तूप असं जर का घट्ट असेल तर तुपाचा डबा अगदी 10 सेकंद गॅसवर ठेवायचा. तूप जे ते पातळ होतं आणि मग हे पातळ केलेलं तूप कपनं मोजून घ्या. अर्धा कप दुधाला अर्धा कप तूप देखील तुम्ही घालू शकता, पण जर का मोहन जास्त असेल तर तेल जास्त ओढलं जातं, म्हणून मी थोडंसं कमी तूप वापरते. तुम्हाला जर का अगदी तोंडात विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी हवी असेल तर तूप तेवढ्याला तेवढं घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी तेवढीच म्हणजे अर्धा कप साखर घेतली. या ठिकाणी पिठी साखर नाही, साधी साखर वापरायची. त्याचं कारण म्हणजे पिठी साखर जर का अर्धा कप न मोजली तर ती कमी भरते, म्हणजे तिची गोडी जी ती कमी असते. त्यामुळं नेहमीची साखर घ्यायची. याच्यामध्ये साखर घातल्यानंतर गॅस जो आहे तो चालू केला आणि अगदी अर्धा मिनिट याला ठेवायचं. दूध हलकं गरम होतं आणि मग गॅस बंद केला. याला एकसारखं ढवळत राहा. गॅस बंद केल्यानंतर दूध खूप उकळवून वगैरे घ्यायचं नाही. त्याचं कारण म्हणजे दूध जर का उकळलं तर त्याची वाफ होते आणि पर्यायानं दुधाचं प्रमाण कमी होतं आणि मग तुपाचं मोहन वाढतं. असं थोडंसं इम्बॅलन्स होऊ शकतं. त्याच्यामुळं हलकं कोमट करून घ्यायचं. हलकं कोमट केल्यानंतर साखर वितळायला, दूध त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते. आणि मग थंड झालं की काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात हे काढलं. 2 मिनिटं याला चांगलं असं फेसून घ्या. हे तुम्ही परातीत देखील फेसून घेऊ शकता, पण असं मिक्सरवर फेसून घ्यायला अगदी सोपं पडतं, कमी वेळेत होतं, कमी एनर्जी जाते. हे बघा तुम्ही पाहू शकता, हे असं छान फेसाळतं असं याचं मिश्रण बनलेलं आहे. याच्यामुळं नुसतं दूध वेगळं राहिलं, तूप वेगळं राहिलं असं होत नाही आणि मैदा जो आहे तो व्यवस्थित मळता येतो. चवीपुरतं अगदी थोडंसं पाव चमचा मीठ याच्यामध्ये घातलं. त्यानंतर हे जे फेसलेलं मिश्रण आहे ते थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं आणि मळून घ्यायचं. हे बघा साखर वितळलेली असते, तूप दुधामध्ये मिक्स झालेलं असतं. त्याच्यामुळं जरी अर्धा कपचं हे प्रमाण वाटत असलं तरीसुद्धा याच्यामध्ये भरपूर असा मैदा मावतो. हे बघा थोडं थोडं करून हे जे सगळं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून मळत जायचं. आता जर का इथे तुम्हाला मिश्रण लूज झालं आहे असं वाटलं तर जो मैदा आपण बाजूला ठेवला होता तो याच्यामध्ये घालू शकता. सगळं मिश्रण ओतूनही हे पीठ अजून घट्टच आहे असं वाटलं तर थोडंसं दूध जे ते याच्यामध्ये घालू शकता, पण खूप जास्तही दूध घालायचं नाही आहे. आता हे जे पीठ आहे ते अगदी खूप घट्टही नाही आणि अगदी सैलसर सहज लाटता येईल असंही नको आहे. थोडासा जोर देऊन सारखं लाटलं तर व्यवस्थित लाटता येईल इतपत घट्टसर असं हवं आहे. अगदी ऐजीव असं होणार नाही, कारण तूप देखील याच्यामध्ये भरपूर असतं. त्याच्यामुळे थोडंसं असं फ्लेकी टेक्स्चर याला येतं. हे बघा तुम्ही जर का पाहिलं तर आतमध्ये या पिठाला असे लेयर्स पडलेले आहेत आणि याच्यामुळंच शंकरपाळी जी आहे ती छान, तिला आतमध्ये पदर सुटायला, खुसखुशीत व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हे असं आतमध्ये असलं पाहिजे. आता मळून घेताना सगळ्यात शेवटी जे मिक्सरचं भांडं असतं किंवा जे आपण ज्या भांड्यामध्ये दूध गरम केलं आहे ते भांडंसुद्धा असं थोडासा पिठाचा गोळा घेऊन ते पुसून घ्यायचं, कारण त्यालासुद्धा बरंच दूध तूप राहिलेलं असतं. नाहीतर मग 1-2 चमचे जे आहेत ते दूध तूप वाया जातं आणि प्रमाण देखील खालीवर होतं. त्याच्यामुळे एकदा सगळं असं छान पुसून घ्या.
हे असं सगळं छान मळून झालं की लगेच याची शंकरपाळी जी आहे ती करायला घेऊ शकता. कारण जर का झाकून पीठ मुरण्यासाठी ठेवून दिलं तर काय होतं, आत्ता तूप जे आहे ते लिक्विड स्टेटला आहे, म्हणजे पातळ झालेलं असतं, पण हळूहळू थोड्या वेळाने पुन्हा घट्ट होऊ शकतं आणि पर्यायानं ही जी कणिक आहे, हे जे पीठ आहे ते सुद्धा पुन्हा खूप जास्त घट्ट असं होतं. त्याच्यामुळं शक्य असेल तर लगेच लाटायला घेऊ शकता. पण जर तुम्हाला नंतर करायची असेल तर थोड्या वेळ झाकून ठेवलं तरी हरकत नाही. फक्त पुन्हा नंतर तुम्ही काय करा, याला छान मळून घ्या. जर का घट्ट वाटलं तर थोडासा दुधाचा हात लावून मळून घेऊ शकता. जसं हे मळून घेतो ना तसं पीठ जे ते हलकं व्हायला लागतं. त्याच्यामुळं चांगलं मळून घेणं गरजेचं आहे. या पिठाचा आता मोठा असा गोळा घेतला आहे आणि मग पोळपाटावर हा गोळा ठेवून असा हातानं दाबून थोडासा चपटा केला आणि मग याला लाटून घ्यायचं. अगदी नेहमीच्या पोळीसारखं सहज लाटता येणार नाही, तसेच आकारही वेडावाकडा असा येऊ शकतो, पण हरकत नाही, याच्यामध्ये तुपाचं प्रमाण भरपूर आहे, त्याच्यामुळं असंच होतं. जर का ही पोळी लाटताना पोळपाटाला बेलण्याला चिकटत असेल तर थोडंसं तूप याला लावून घेऊ शकता. खूप जाडही पोळी लाटून घेऊ नका, कारण जाड शंकरपाळी जी आहे ती तळायला खूप जास्त वेळ लागतो, मग आतून ती कच्ची राहू शकते. आणि याच्यामध्ये मैदा आहे, त्याच्यामुळं मैदासुद्धा नंतर हळूहळू जवळ यायला लागतो, त्याच्यामुळं पुन्हा हे आपसूक जाडच होतं. त्याच्यामुळं खूप जाडही ठेवू नका. हे बघा असं थोडंसं जाड असं लाटून घेतलं. कडेचे जे वेडेवाकडे काठ आहेत ते चाकूनं थोडेसे कट करून आकार द्या. खूप जास्तही चौकोनी करायला जायचं नाही, कारण नंतर मग पुन्हा याप्रमाणे पीठ वाढतच राहतं. हलकं असं कडाकडा याच्या कट करून घेतले आहेत आणि मग चाकूनं याला चौकोनी आकारात कापून घेतलं. याप्रमाणे छोट्या छोट्या आकारात शंकरपाळ्या कापून घेतल्या आहेत. आता शंकरपाळी तळून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल जे आहे ते हलकं गरम हवं, मंद आचेवर तापलेलं हवं. जर का हे बघा शंकरपाळी सोडली आणि तेलाला असे लगेच बुडबुडे आले तर शंकरपाळी जी आहे ती काय होतं, वरवर तळली जाते आणि मग आतून ती अशी कच्ची असते. त्याच्यामुळं तेल हलकं गरम हवं, खूप जास्त तापलेलं नको. हे बघा आता मी याच्यात सोडली आणि तिला अगदी हलके बुडबुडे आलेत इतपत गरम हवं. गॅसची सगळ्यात छोटी फ्लेम आणि तीसुद्धा मंद आचेवर याकरता वापरायची आहे. एकदा सगळी शंकरपाळी तेलात सोडण्यापूर्वी ती तेलात विरघळत नाही आहे ना ते एकदा चेक करून घ्या. नाहीतर काय होतं की तेलात जर का विरघळली तर मग सगळं तेल खराब होऊ शकतं. त्याच्यामुळं एखादी आधी सोडून बघायची. हे असं एकदा टेस्ट करून झालं की मग बाकीची शंकरपाळी तेलात सोडली. गॅस मंद आचेवरच ठेवायचा. हळूहळू शंकरपाळी जी ती फुलायला लागते आणि आतमध्ये तिचे जे लेयर्स आहेत ते सुटायला लागतात. 1-2 मिनिटांनी जर का तुम्हाला वाटलं की ही मऊ झालेली आहे तर जो गॅसचं टेम्परेचर आहे ते तुम्ही थोडंसं वाढवू शकता, पण अगदी खूपही हाय फ्लेमवर करायचं नाही. पुन्हा याला बारीक करायचं आणि मंद आचेवरच शंकरपाळी तळून घ्यायची. थोडीशी अशी सेट झाली की हलक्या हातानं याच्यावर तेल उडवायचं आहे, जेणेकरून आतले जे पदर आहेत ते अजून फुलायला मदत होते. एकदा का हलका गुलाबीसर असा रंग आला आणि शंकरपाळी थोडीशी कडक झाली की मग मात्र मंद आचेवर ठेवून याला एकसारखा हलवत राहा, म्हणजे मग शंकरपाळीचा रंग एकसारखा बदामी असा येतो. खूप लाल एकाच बाजूनं लाल असं होत नाही. तसेच खूप जास्त लालसर रंगही करू नका, कारण तेलातून काढल्यानंतरही शंकरपाळी तळतच राहते. त्याच्यामुळं हलक्या गुलाबीसर रंगावरच तेलातून बाहेर काढायची. काढल्या थोडीशी नरम असते, थंड होईल तशी ती खुसखुशीत होते आणि आतले लेयर्सही तळले जातात. व्हिडिओ इथेच संपत नाही आहे. अजून एक गोष्ट आहे, म्हणजे पहिला गाणा जेव्हा शंकरपाळीचा मी करून घेतला तेव्हा मला वाटलं की वरून शंकरपाळीला छान पदर सुटलेला नाही आहे, आतून तर ती खुसखुशीत आहे पण वरून लेयर्स सुटलेले नाही आहेत. तर अजून एक ट्रिक मी करून पाहिली. याप्रमाणे असं थोडंसं छोटी पोळी याची लाटून घेतली आहे आणि जशी आपण घडीची पोळी करताना पोळीला घडी घालतो तशी घडी केली आणि मग पुन्हा याला लाटून घ्यायचं. करताना तुम्ही देखील पहिल्यांदा साधंच लाटून घ्या. जर का त्याचा रिझल्ट मनासारखा नसेल तर ही पद्धत करून बघा, नाहीतर करायची गरज नाही. याप्रमाणे लाटून शंकरपाळी कापून घेतली आहे आणि मग तेलात सोडली. यावेळी मात्र तिला खूप छान असे पदर सुटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हलक्या बदामीसर रंगावर शंकरपाळी तळून घ्यायची. तुम्ही पहिल्या घाण्याची शंकरपाळी खाऊन चेक करून ठरवू शकता की कितपत रंग याचा ठेवायचा. आतून जर का कच्ची वाटली तर अजून थोडंसं तळून घ्या. आणि कधीकधी काय होतं की जरी गॅस मंद आचेवर असला तरीसुद्धा तेलाचं टेम्परेचर जे आहे ते जास्तच असतं. त्याच्यामुळं अधूनमधून जर का तुम्हाला वाटलं की फक्त वरून तळली जाते आहे
आतून कच्ची राहते तर गॅस बंद देखील करू शकता. दुसरा घाणासुद्धा करताना नंतर 1 मिनिट गॅस जो आहे तो बंद ठेवायचा, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं असतं. तर असे प्रयोग करत शिकत शंकरपाळी जी आहे ती छान खुसखुशीत तुम्ही करू शकता. हे बघा, अगदी कमी तेलकट, छान आतून पदर सुटलेली, अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत अशी शंकरपाळी झाली आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.